काय करतो इथे? And what are you looking? You change your dress? Why? हाव किती दिवस? आपलं ह्यो किती दिवस? यो आहे फार 2 दिवस. का? काय असं? अरे काय नाही, त्या पुण्याच्या पाहुण्याच्या नादा लागून मुंगसाचा पर माकड झाले. हे काय करून घेतलंय तू? मुंगसाचं माकड? अरे मला वाटलं मी ऋतिक रोशन दिसल. ऋतिक रोशन? अरे जादू वाटतोय जादू. ते आमच्या सगुणाचा रणवीर तुझ्यापेक्षा जास्त चांगला दिसतो. सगुणा रणवीर? अरे आमची मॅच सगुणा आणि तिचं रेडकर रणवीर. गप्पे ते जाऊ दे. तुझ्या बापाने काय पांजरा पावडरची फॅक्टरी टाकली काय? नाही. किती ती पावडर झटाकला तर 1.5-2 किलो पडेल. अंगाला नाही झटाक भर मास आणि पावडर लावते भास नाही. आज लय खास दिवस आहे. काय आज रोज डे. हे बघा आणि रोज डे जरी असला तरी रोज डे साजरा करणं चांगली गोष्ट नाहीये. हे बघ इट्या, रोज डे आपला तात्या पण साजरा नाही करत. कोणता ते? तुझा बा. अरे ते जाऊ दे. चल लवकर. काय नका ते पावडर लावते. चल. काय करणार? तेव्हा आज रोज डे रोजच्या जागण्याचा कटाळा आलाय. त्यामुळे आज रोज डेच्या दिवशी तरी आमच्या आण्याला एखादी रोज घेणारी भेटू दिले. तेव्हा हा देवा, ती रोजी नावाची असू दे. बस रोजी नावाची पाहिजे. देवा आशीर्वाद ठेवा. थांब माणसं इकडे घे बस. अख्खी पावडर पोचली माझी. मी आलो घरी. थांब. काय पावडर लावायनंतर जा. ते पुण्याचं पाहुणं दिसतंय का तुला? हा दिसतंय की. काय करते? काय नाही, बसलंय. अरे बसलंय वे. मग आता आले माझ्या ध्यानात पाणी कुठं मुरतंय. अरे कुठे तवा रानात नाही मरत. मग तुला आठवते का आपण तू मी स्वातीत आहे आपण दिल्याच्या वावरात बसलो होतो. आता सोनीच्या लग्नाचा विषय चालला होता. आता पाहुणे कसं ताडकन उठून गेला. मी पण उठून गेलतो की. अरे तू गेलता आपण तू वेगळ्या कारणासाठी गेलता. पाहुणं जाऊ उठून गेलता ना तेव्हाच माझ्या ध्यानात आलं होतं. पाहुणे ना सोनी लाईन मारते यार. गप्पे इट्या, तसं काय नाही. अरे गप, माझ्या आलंय ध्यानात सगळं. तू चल पाहुणे पैसे आपण जाऊन मी सांगतो तसं कर बर का. तुझं डोकं चालू नको, माझं ऐक. घेतो का पाहुणेकडनं मारा. चल पाहुणे. अरे विटीबी पाहुणे इकडे. आणि लय कडक मध्ये आज. काय हा पाहुणे आज रोज डे ना. अरे हा पाहुण्याला माहिती असेल की आज रोज डे म्हणून. माहितीये की. मग पाहुणे कसं आहे आमच्या गावाकडं पाऊस जरी कमी असला ना तरी हिरवळ 12 महिने असते. बघायची का हिरवळ? तेव्हा कशी हिरवळ सगळं हिरवळ 12 महिने हिरवळ सगळीकडे असते. चल अनिल निघतो मी. तुमच्याशी गप्पा मारायचे तुमच्यावर बोलायचे जरा. अरे तसं नाही, मला भूक लागली. तुम्ही दोघं बोला ना, मी जातो. इट्या झाडून जाळ काढायचं बंद कर. सरळ किड्या मारकी. डायरेक्ट विचारू का? हा डायरेक्ट विचार. पाहुणे कुठे चाललाय? बसाय जरा. असं उठून येतात का? अरे मला भूक लागली. बस खाली जा. आम्ही पण नाही जेवलो आज. किडा. किडा? कसला किडा? प्रेमाचा किडा. हो ते जाऊ दे. तू बोल तू काहीतरी विचारणार होता, विचार. पाहुणे तुम्ही सोनी लाईन मारता ना? हे असलं काही नाही. काय बोलतोय पाहुणं? सांग तसं काय असेल तर. आम्ही काय लांबचे आहेत का? तुम्ही काही येडेबिडे झाले काय? अरे असं काही नाहीये. तुम्ही लय ताण घेऊ नका. आम्ही नाही कोणाला सांगा. आम्हाला सांगा आहे का तसं काय? अरे पण असं काहीच नाहीये. तुम्ही कुठला अर्थ कुठं लावताय? अरे असं काही नाही असं. जाऊ दे. पाहुण्याला नाही सांगितलं तर काय करणार आपण. म्हणलं आपण मदत करावी जरा. हो पाहुणं, आमच्या विटीबीने आजपर्यंत इतक्या अधुऱ्या प्रेम कहाण्या जुळवल्यात ना, काय करणार. त्याची जुळली नाही प्रेम कहाणी. कसं आहे सम थिंग्स वी वॉन्ट बट दे डोंट यू वॉन्ट. म्हणजे काही गोष्टी आपल्याला हव्या पण त्या गोष्टींना आपली गरज नसते. हे गप्पे इट्या, राहू दे तुझं ते रड गाणे.
चल इथनं, पाहुण्याला गरज नाहीये. जाऊ का? अरे नाही नाही थांब थांब. ऐक ना, मी काय म्हणतो, तुम्ही आता ते मला तू बोलला ना इथे मदत मदत करतो, काय ते काय म्हणतो? पाहुणे केली असती मदत, पण तुम्ही कबूलच व्हायना ना. हा आम्हाला काय मदत करायला आहे की? हा अरे म्हणजे सोनाली आवडते मला, हा आवडते ती मला खूप. मारलं कसं तुमचं? अरे ते दिलीप आणि स्वाती, ते तिचं लग्न ते आम्ही संग लावून द्यायला लागले. अरे तू कसला दिसतो आम्ही, ती किती सुंदर दिसते, पण मला तिला कसं विचारणार ना तेच कळत नाही. जमीनच तुमचं नाव नाही म्हणल्यावर तुम्ही बिल्डिंग कशी बांधणार तिथं? पहिलं जमिनीच्या हातभाऱ्यावर तरी नाव लागू द्या. हा पाहुणे लवकर लावा, नाही तर नाव, नाहीतर आम्ही चटावर उभं राहीन तिथे. टॉवर 7-12. अरे जरा कळ असं बोला की. ऐका तुम्ही आहे ना ते सोनीच्या आणि आम्हीच्या लग्नाचं द्या सगळं सोडून. आता तुम्ही आहे ना पहिले तुमच्या माणसाला जाऊन सोनीला पहिले जाऊन सांगा. हा पाहुणे एकदा सोनी तुमच्या प्रेमात पडली ना तर कशाला लग्नाला हा म्हण, मग देऊ की तुमचं लावून शिवमंगला सावधान करून. ते असं सदा मंगलम शुभमंगल. अरे पण काय बोलावं ते मला कळत नाहीये ना. काय पाहुणे तुम्ही एवढं पुण्यात राहता, तुम्हाला पुरी कशा पाठवायचे कळत नाही का? अरे तसं नाही, बऱ्याच वेळा गेलो रे मी तिच्या संग बोलायला, मग पण ते मला जमत नाही ना. आम्ही जमवतो ना. जमवतो आम्ही. ते कसं? ठीक आहे हा? या असं. ए इकडे बघ, काय झालं ना तरी आज कामगिरी भत्ती करूनची ही लढाई आपणच जिंकायची, कळलं का? पुण्यांच्या पाहुण्यांचा. कामावर त्याला चाललाय काय ऐकल नाही. पाहुणे या असली कामं शांततेत झालेली बरं. चला शांततेत झेंडे काढून जाऊ. असं इकडे तिकडे बघत नका जाऊ, तिच्या डोळे घालून बघा ना जरा. बरोबर डोळ्यात डोळे. हा आणि असं माहित तर नाही का लगेच का चेहरा केला, हसा जरा हसा. काम होतंय वाटतं आता. होणार नाही. सोनाली थोडस बोलायचं होतं तुझ्याशी. मला बी बोलायचं होतं तुमच्यासोबत. अगं मग बोल ना. नाही तुम्ही बोला पहिले. अगं नाही नाही, आधी तू बोल मग नंतर मी बोलतो. ही घ्या माझ्या आणि अमितच्या लग्नाची पत्रे. लग्नाला नक्की या, कानपिळीचा मान तुम्हालाच आहे. कुठे गेले? आलो होय, आम्ही पत्रिका बघून आलो पळून. अरे पण मदत करतो बोलले आणि अर्ध्यात सोडून आले ना मला. बरं ऐका, आता अशी पत्रिका घ्यायचा दिवस येऊ नये म्हणून आता काहीतरी केलं पाहिजे. हा ना. पण तुम्ही घेतले नाही ना. नाही नाही, पण आता खरं सांगू का, हा मला ते आम्हीची खरंच आता लय भीती वाटायला लागली. पाहुणे आताशी मैदानात नाही उतरला तरी लगेच हार मानली होय. हाँ ऐसे ही खिलाड़ी मैदान छोड़ने लगे तो कैसे चलेगा ये खेल. हा बरोबर आहे. ऐका तुम्ही माझा ऐका, तुम्ही आहे ना तुम्ही लय विचार करता हो, लय विचार करता नाही त्या गोष्टीचा. तुम्ही विचार काय करताय, आम्ही त्यांचं लग्न होईल असा विचार सोडून द्या की. असाच विचार करत राहिला तर खरंच एक दिवस होईल त्यांचंच शुभमंगल सावधान. तुम्ही काय करा बघा, आता वेळ तुम्ही बघा काय करायचं काय नाही ठरवा. मी कुठपर्यंत सांगणार, तुम्ही पहिले हे विचार सोडून द्यावं. तुम्ही ना जे महत्वाचं आहे ते करा, पहिले सुनीला जाऊन सांगा. ठीक आहे ठीक आहे, बरोबर. बरोबर बोलतोय त्यानं. तुमच्या हातात आहे काय करायचे, तुम्ही निर्णय घ्या. माझं लय प्रेम आहे सुनीवर. आता माहिती आता मी बोलणार, काय पण मी ते सगळं बोलणार म्हणजे बोलणार. होय. झालं. ओ पाहुणे लगेच चालला काय? थांबा की. हा. ओ पाहुणे थांबा की. थांबा की. चला चला. आता स्वप्न बघून काय फायदा नाही. खरं खरं टाकून